हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमीत तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ही आपली भूगोल वैकल्पिक विषयासाठीची डेली आन्सर रायटिंग सिरीज आहे, ज्यामध्ये रोज सकाळी आपण एक क्वेश्चन टेलिग्रामला पोस्ट करतो आणि इव्हनिंगला युट्यूबच्या माध्यमातून आपण त्याचं उत्तर समजून घेतो. तर तसाच एक प्रश्न आज पुन्हा या ठिकाणी मी दिलेला आहे. थोडासा जिओग्राफिकल थॉटचा जो प्रश्न असू शकतो, जिओमॉर्फॉलॉजी मध्ये जो प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो प्रश्न मी या ठिकाणी विचारलेला आहे. हा एक PYQ आहे आणि ज्या वर्षी 2015 मध्ये हा प्रश्न विचारला गेला आणि जेव्हा हा प्रश्न विचारला गेला तेव्हा अनेकांची तारांबळ उडाली की या प्रश्नाचं नेमकं उत्तर लिहायचं काय आहे. तर अभ्यास करताना कोणकोणत्या गोष्टी बारकाईने लक्षात घेतल्या पाहिजे ते या प्रश्नातनं कळतं. प्रश्न काही खूप कठीण होता का? प्रश्न मुळीच कठीण नव्हता. तुमच्या पूर्ण नोट्समध्ये किंवा तुम्ही तयारी करत असताना कोणतेही स्टँडर्ड रेफरन्स मटेरियल वाचा, त्यात तुम्हाला हा एक पर्टिक्युलर पार्ट निश्चितच दिसतो. स्टेटमेंट काय आहे प्रश्नाचं? भूदृश्य हे संरचना, प्रक्रिया आणि अवस्था याचे फलन आहे. आलोचना करा. आता इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायचं झालं तर लँडस्केप इज अ रिझल्ट ऑफ स्ट्रक्चर, प्रोसेस अँड स्टेज. अशा प्रकारचं तुम्हाला हे या ठिकाणी स्टेटमेंट दिसतंय आणि तुम्हाला या स्टेटमेंटचं क्रिटिक करायचं आहे. तुम्हाला या स्टेटमेंटवर टीका करायची आहे. नाऊ अंडरस्टँड वन थिंग, जर आलोचना करा असं म्हटलेलं आहे तर पहिल्या पॉइंट पासून आलोचना करत सुटायचं का? तर नाही, पहिल्या पॉइंट पासून आलोचना करत सुटायचं नाहीये. सगळ्यात पहिले तर तुम्हाला हे सांगायचंय की या स्टेटमेंटचा अर्थ काय आहे. ठीक आहे. आणि त्यापेक्षाही बेसिक, कारण की हे जे स्टेटमेंट आहे जर तुम्ही वाचलात तर हे स्टेटमेंट कोणीतरी म्हटलेलं आहे, राईट? अशा प्रकारची जेव्हा स्टेटमेंट दिली जाते, कुठल्या तरी जिओग्राफरनी हे स्टेटमेंट केलेलं असतं, त्यावरून हे स्टेटमेंट आलेलं असतं. तर सगळ्यात पहिले तर हे स्टेटमेंट कुणाचे आहे हे लक्षात आले पाहिजे. तर या ठिकाणी जेव्हा मी हे स्टेटमेंट कोट करतोय, डेव्हिसची थिअरी आहे, जिओमॉर्फिक सायकलची जी डेव्हिसची थिअरी आहे, नॉर्मल सायकल ऑफ इरोजन ज्याला आपण म्हणतो किंवा अपक्षरणाचे सामान्य चक्र ज्याला आपण म्हणतो, त्या अपक्षरणाच्या सामान्य चक्रामध्ये डेव्हिसचं हे एक स्टेटमेंट किंवा डेव्हिसचा जो थॉट आहे या एका स्टेटमेंट मध्ये रिफ्लेक्ट केला जातो, ज्याला म्हटलं जातं लँडस्केप इज अ रिझल्ट ऑफ स्ट्रक्चर, प्रोसेस अँड स्टेज. भूदृश्य हे संरचना, प्रक्रिया आणि अवस्था याचे फलन आहे. तर याचाच अर्थ द मुमेंट मी या ठिकाणी हे सांगितलं की कुणाचं हे स्टेटमेंट आहे, म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी काय चर्चा करायची हे लक्षात आलंय. जर मी डेव्हिसची चर्चा करतोय तर निश्चितच डेव्हिसची जी संकल्पना होती भूदृश्यांचा विकास किंवा भूरूपांच्या विकासाच्या संदर्भात, ती चर्चा तुम्हाला या ठिकाणी करणं अपेक्षित होतं. तर मी इंट्रोडक्शन काय करणार, तर इंट्रोडक्शन मध्ये मी हे सांगितलं की बघा, ही सामान्य भूरूपाची जी भूचक्राची जी संकल्पना आहे ही विल्यम मॉरिस डेव्हिस यांनी दिली 1888 मध्ये. आणि त्या 1888च्या विल्यम मॉरिस डेव्हिसच्या संकल्पनेमध्ये त्यांनी सांगितलं की भूदृश्य हे अशा प्रकारे संरचना, प्रक्रिया आणि अवस्था याचे फलन आहे. तर माझं इंट्रोडक्शन स्टेटमेंट बघा, इंट्रोडक्शन मध्ये जेव्हा जेव्हा हे स्टेटमेंट दिले जातात, इंट्रोडक्शन मध्ये हे स्टेटमेंट कोणी दिलेलं आहे, कोणत्या थिअरीमध्ये दिलेलं आहे ते सांगणं अपेक्षित आहे. एकदा मी हे सांगितलं त्यानंतर या ठिकाणी फोकस करा. टाइम अँड अगेन क्लासमध्ये सांगितलेलं ट्रिओ ऑफ डेव्हिस, डेव्हिसचे त्रिकूट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे पूर्ण डेव्हिसची थिअरी या 3 संदर्भांवर चालत राहते. डेव्हिस काय म्हणतात की जो भूदृश्यांचा विकास आहे तो कशावर अवलंबून आहे? तो संरचनेवर अवलंबून आहे, प्रक्रियेवर अवलंबून आहे आणि अवस्थेवर अवलंबून आहे. मग हे एक्सप्लेन करा की संरचना म्हणजे नेमकं काय काय, प्रक्रिया काय काय असावी, अवस्था काय असेल, आणि मग ही जी डेव्हिसने कॉन्सेप्ट प्रेझेंट केली त्याचं महत्व काय आहे. क्लिअर? त्यानंतर हे या ठिकाणी मी सांगितलं आहे की डेव्हिसने अवस्था किंवा स्टेज यावर जास्त भर दिला आणि प्रत्येक स्टेजमध्ये, प्रत्येक अवस्थेमध्ये विविध प्रकारची भूरूप निर्माण होतात असं डेव्हिसने सांगितलं. तर हा पहिला पार्ट झाला माझ्या उत्तराचा, ज्यामध्ये मी हे स्पष्ट केलं की कशा प्रकारे हे स्टेटमेंट आपल्याला काही अर्थ सांगून जातं. ओके, तर पहिला पार्ट झाला उत्तराचा. दुसरा पार्ट काय आहे? दुसऱ्या पार्ट मध्ये तुम्हाला आलोचना करायची आहे. तुमच्या उत्तरामध्ये 50-50 असलं पाहिजे किंवा लेट अस से 40-60 असलं पाहिजे. एनिथिंग विल डू. ओके, तर जर मी 50-50 करतोय, क्रिटिक करतोय, या ठिकाणी आलोचना करत असताना शब्द आले पाहिजेत की भूरूपांचा विकास हा टाइम डिपेंडंट आहे की टाइम इंडिपेंडंट आहे, काल सापेक्ष किंवा काल निरपेक्ष आहे. ही चर्चा तुमच्या उत्तरामध्ये झाली. ऑलरेडी सांगितलंय की टाइम डिपेंडंट असेल तर काय अर्थ त्याचा लागतो, टाइम इंडिपेंडंट असेल तर काय अर्थ असेल, कोणाचं काय मत आहे. पेंक म्हणतात
की जो भूदृश्यांचा विकास आहे तो कसा आहे, टाइम इंडिपेंडेंट आहे. स्पष्ट करा किंवा एक्सप्लेन करा की वाय टाइम इज नॉट इम्पॉर्टंट. भूदृश्यांचा विकास हा कालसापेक्ष नाही असं आपण का म्हणतो हे या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करायला लागेल. राईट. त्यानंतर पुन्हा एक मुद्दा मांडलाय स्ट्रक्चर आणि प्रोसेस बद्दल. फाईन. प्रोसेस बहिर्गत प्रक्रिया. जेव्हा डेव्हिस आपली संकल्पना स्पष्ट करतात त्यामध्ये ज्या प्रक्रिया डेव्हिस सांगतात त्या प्रामुख्याने बहिर्गत प्रक्रिया आहे. आणि डेव्हिस काय म्हणतात की जोही भूदृश्यांचा विकास आहे तो प्रामुख्याने बहिर्गत प्रक्रियांचाच परिणाम आहे. अंतर्गत प्रक्रियांना डेव्हिसने महत्व दिलेलं नाही. ते स्पष्ट करा. राईट. सी मी कसं क्रिटिक करतोय, मी एक एक टप्प्याटप्प्याने क्रिटिक करतोय की टाइम इम्पॉर्टंट आहे पहिले सांगितलं डेव्हिसच्या अनुसार, पण नंतर टाइमवर टीका केली. मग स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहे सांगा, स्ट्रक्चरवर टीका करा. मग प्रोसेस इम्पॉर्टंट आहे सांगा आणि प्रोसेसवर टीका करा. राईट. तर अशा प्रकारे तुम्हाला टीका करायची असते. पहिल्या पॉइंट पासून आलोचना किंवा टीका करत सुटू नका. पहिले जे स्टेटमेंट दिलेले आहे ते समजावून सांगा आणि त्यानंतर टीका करा. तर अशा प्रकारे तुम्हाला हे मुद्दे सांगायचे होते. फायनली मी काय म्हणतोय की डेव्हिसने काय केलं, डेव्हिसने त्याचा सिद्धांत मांडताना ओव्हर सिम्प्लिफिकेशन केलं. ठीक आहे. ओव्हर सिम्प्लिफिकेशन किंवा खूप जास्त सामान्यीकरण केलं त्याचं, सगळ्यांना समजायला यावी म्हणून डेव्हिसने अशा प्रकारचं सामान्यीकरण केलं. आणि शेवटी मी कन्क्लुजन करणार की बघा ठीक आहे डेव्हिसचं जे थॉट आहेत, डेव्हिसचे थॉट जरीही आलोचनात्मक असले, त्याची जरीही आलोचना आपण की करत असलो पण तो एक पाया आहे. भूरूपिकी चक्राची संकल्पना कुठनं येते तर डेव्हिसने हा जो पाया रचला तिथनं ही संकल्पना येते. त्यानंतर पेंक असेल, एलसी किंग असेल, सो ऑन अँड सो फोर्थ या सगळ्यांनी ती संकल्पना समोर नेली. तर अशा प्रकारे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहिणं अपेक्षित होतं. शब्दांची मर्यादा या ठिकाणी लक्षात घेऊ नका. हार्डली 150 किंवा 250 वर्ड्स मध्ये तुम्हाला याचं उत्तर लिहावं लागेल. तेवढे शब्द कदाचित नाही येणार. बट तरी सुद्धा जर क्रक्स तुम्ही नाही लिहिला, मूळ मुद्दा या ठिकाणी नाही मांडला तर तुमच्या उत्तराला महत्व नसेल. तर मुद्दा लक्षात येतोय आय गेस. यानंतर आता भेटूया पुढच्या प्रश्नामध्ये. थँक्यू एव्हरीवन.